नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा, आज मी चालली आहे कामावर। तर सुट्ट्या माझ्या संपलेल्या आहेत आणि मी निघालेली आहे कामावर। तर सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि नेहमीप्रमाणे मी आपली कामावर जायला रेडी झालेली आहे। तर थोडीशी तब्येत खराब आहे, पण तरीही आता मध्यंतरी खूपच सुट्ट्या झाल्यात। तर आता पुन्हा कामावर जायला सुरुवात केलेली आहे मी। ऑलरेडी माझ्या 3 सुट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी आज कामावर जाणार आहे। पण कामावर जाण्याआधी मी त्यांना विचारलं होतं की मी कामावर आली तर तुम्हाला चालेल का? तर माझ्या दोन्ही कामावर त्यांनी मला सांगितलं, हो तुम्ही कामावर या, पण जर तुम्हाला जमत असेल, तुमची तब्येत ठीक असेल तर तुम्ही कामावर या, असं मला त्यांनी सांगितलं। त्यांनी मला हो म्हटल्यानंतरच मग मी आज कामावर आलेली आहे। तर चेहरा थोडा सुजलेला आहे, डोळे पण थोडे सुजलेले आहेत, चेहऱ्यावर खूप थकवा दिसतोय, पण तो थोड्या दिवसातच जरा तब्येत ठीक झाली, सगळं काही रेग्युलर सुरू झालं तर ते बरं होईलच। तर बघा, अशा प्रकारे मी कामावर पोचलेली आहे, गाडी पार्क केली आहे आणि ID कार्ड वॉचमॅन काकांकडे जमा करून मी लिफ्टचं बटन दाबलंय आणि आता मी चाललेली आहे पहिल्या कामावर। तर लिफ्टमधनं बाहेर पडली आणि पहिल्या कामावर एंट्री केली। तर चला मग तुम्हाला दाखवते मी पहिल्या कामावर काय बनवते। तर पहिल्या कामावर पोचल्या मस्तपैकी असा बीटरूट टाकून क्विनोवा उपमा बनवलेला आहे। क्विनोवा उपम्याची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। क्विनोवा म्हणजेच राजगिऱ्यासारखा एक प्रकार असतो, पण राजगिरा नसतो। आधी मला सुद्धा वाटलेलं की हा राजगिराच आहे, पण हा राजगिऱ्यासारखाच दिसतो, पण खूपच हेल्दी असतो, लहान मुलांना खायला पचायला खूप चांगला असतो। तर बीटरूट टाकून क्विनोवा उपमा बनवला। त्यानंतर लंचसाठी हे व्हेजिटेबल सॅलेड बनवलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी टोफूसुद्धा टाकणार आहे, त्यामुळे टोफू शरीरासाठी खूप हेल्दी असतं। तर मस्त ते बेबी टोमॅटो टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि खूप साऱ्या कलरफुल अशा व्हेजिटेबल्स टाकून, टोफू टाकून मी हा व्हेजिटेबल सॅलेड लंचसाठी बनवलेला आहे। तर सरांचा टिफिन आज मी काय पॅक करणार नाही आहे, कारण तो जो दादा टोडूच्या घरी काम करतो ना, 24 तास टोडूला सांभाळतो। आता टोडू कोण आहे हे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत जावं लागेल। तर तोच दादा म्हटला, दीदी आप जाओ आज जल्दी, मैं टिफिन पैक कर लेगा। तर आज ह्या 2च वस्तू होत्या, झटपट बनवल्या आणि एकंदरीत 25 मिनिटामध्ये मी इकडून निघाली आणि आता चालली आहे दुसऱ्या कामावर। तर आता सध्या मी 2च कामं करणार आहेत, कारण मला घरी लवकर जायचं असणार आहे। तर जर मी तिसरं काम केलं तर मला खूप उशीर होईल, त्यामुळे तिसऱ्या कामाला मी ब्रेक दिलेला आहे। शक्यतो मी ते तिसरं काम जॉईन करेल का नाही ते पण नक्की नाही आहे। तर आता हे सध्या 2च कामं ठेवलेली आहे। तर दुसऱ्या कामावर पोहोचल्यावर मी जो रात्रीचा थोडासा भात उरला होता त्याचा फ्राईड राईस केला। मस्त आपण पोहे कसे बनवतो तसाच हा फ्राईड राईस केला होता। त्यानंतर हा भात थोडासाच होता, नाश्त्यासाठी कमी पडेल त्यामुळे पोहेसुद्धा केले होते। तर मस्तपैकी आपले महाराष्ट्रीयन स्टाईलचे कांदा, बटाटा, मिरची, शेंगदाणे, खूप सारी कोथिंबीर टाकून असे छान असे टेस्टी आणि मऊ पोहे बनवलेले। हे पोहे बनवल्यानंतर त्यावर थोडासा लिंबाचा रस आणि साखर टाकली की पोह्यांना खूप छान चव लागते। तर तुम्ही पण पोहे असे बनवता का? मी व्हेजिटेबल पोहेसुद्धा बनवते, त्याची पण एक रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे। सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून असे पोहे बनवतात, ते खूपच टेस्टी लागतात। पोहे बनवल्यानंतर ही भेंडीची भाजी बनवलेली आहे, मस्त क्रिस्पी आणि मोकळी, अजिबात चिकट नसणारी, ही शेंगदाण्याचा कूट घातलेली मस्त क्रिस्पी अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे। त्यानंतर मी बनवलेल्या आहेत चपात्या। तर गोल गरगरीत मऊसूत अशा चपात्या बनवलेल्या आहेत। मॅडमचा टिफिन मॅडमना पॅक करून दिलेला आहे। सगळं जेवण झाल्यावर कढया वगैरे सगळं रिकामी केलेल्या आहेत, अर्धी भांडी घासलेली आहेत, अर्धी भांडी मला घासायची आहेत। तर तुम्ही बघू शकता, आता ही भांडी अगोदर पुसून घेते, उरलेल्या कढई वगैरे ते सगळं घासलं, पुसून जागेवर ठेवलं, किचन गॅस सगळा क्लीन केला, सगळं काम आवरून मी आता चालली आहे घरी। तर हे माझं दुसरं काम पण झालेलं आहे आणि आता मी घरी जाणार आहे। तर घरच्या व्हिडिओत तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला मिळणारच आहे। तर मी घरी गेल्यावर काय बनवते ते देखील पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता मी चाललेली आहे घरी। तर घरी जाऊन मी घरी काय काय बनवते ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं बघायला मिळेलच। अशा प्रकारे मी गाडी स्टार्ट केली, हेल्मेट घातलं आणि
खूप कडक ऊन होतं. पाऊस जसा बंद झाला तसा खूपच कडक ऊन पडायला लागले मुंबईमध्ये. तुमच्या तिकडे पण असंच होतंय का? मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडचं वातावरण कसं आहे ते पण सांगा. खूप गरम व्हायला लागलंय. तर अशा प्रकारे गाडी स्टार्ट केली, डोक्यावर हेल्मेट घातलं आणि मी घरी पोहोचली. घरी आल्या आल्या हातपाय धुवून मी हे बीन्स कापायला घेतले. तर ही मी बीन्सची भाजी बनवणार आहे. अर्धा किलो बीन्स आहेत. मस्तपैकी हे बीन्स मी बारीक कट करून घेते. तर हे बघू शकता तुम्ही, बीन्सचं आधी मी हातानेच कट करते. इथे चॉपिंग बोर्ड वगैरे काहीच घेतलेला नाही आहे. आणि पटापट मी बीन्स कट करायला घेतले. आज मी बनवणार आहे बीन्स आलूची भाजी. बीन्समध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो आणि शेंगदाण्याचा कूट घालून पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवणार आहे ही बीन्सची भाजी. तुम्ही पण अशीच करता का? मला कमेंट करून सांगा. तर बघा, अशा प्रकारे मी असे बारीक बीन्स कापून घेतले, जेणेकरून ते बिना पाण्याचे वाफेवरच शिजतील. तर बीन्समध्ये बटाटा घातला ना तो खूप छान चव येते. आणि शेंगदाण्याचा कूट घालून तुम्ही करू शकता बीन्सची भाजी. बीन्सची भाजी बनवल्यानंतर मी हा सोया राईस बनवायला घेतला आहे. सोया राईस म्हणजे सोयाबीनचा पुलाव किंवा सोयाबीन बिर्याणी असं पण तुम्ही म्हणू शकता. तर ह्या सोया राईसची तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्हाला सोया पुलाव, सोया राईस किंवा सोयाबीन बिर्याणी ह्याची फुल रेसिपी मी नक्कीच टाकेन. याची देखील रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकेल. तर खूप टेस्टी लागतो आणि सोयाबीनमध्ये खूप प्रोटीन असतं, तर ते मुलांच्या हेल्थसाठी पण चांगलं असतं. तर मोठ्या कुकरमध्ये हा मी सोया पुलाव बनवलेला आहे. तर कुकर उघडल्यावर असं काय दिसत होता, सगळा मसाला एका बाजूला गेला होता. तो मी सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतला. तर जेवढा हा सुंदर असा मस्त गरमागरम दिसतोय तेवढाच टेस्टी झालेला. आणि हा सगळा सोया पुलाव घरामध्ये म्हणजे उरला नव्हता, काहीच अन्न वाया गेलं नव्हतं. सर्वांना खूप आवडला, सर्वांनी मनापासून खाल्ला. माझ्या मुलांना सोयाबीन खूप आवडतात, पण मला थायरॉइड असल्यामुळे मला डॉक्टरांनी सोयाबीन खायला मनाई केली आहे. तर सोयाबीन झालं, कोबी झालं, फ्लावर झालं, अशा गोष्टी मला थायरॉइडमध्ये खायच्या नाही आहेत. पण तरी मी हा सोयाबीन पुलाव बनवलेला आहे, कारण सोयाबीन मुलांनी खाल्लंच पाहिजे. सोयाबीनमध्ये खूप सारे प्रोटीन असतात आणि सोयाबीन हेल्थसाठी खूप चांगला असतो. तर सोया पुलावची रेसिपी मी कामावर पण एक दोनदा बनवलेली आहे. तिकडे कामावर मी बासमती राईसचा वापर केला होता, पण इथे घरामध्ये बासमती तांदूळ न वापरता हा कोलम तांदळाचाच मी सोयाबीन पुलाव केला होता. सोयाबीन पुलाव कुकर नंतर उघडल्यावर मिक्स केला, त्यानंतर त्याच्यावर खूप सारी अशी कोथिंबीर टाकली. बघा किती सुंदर दिसतोय, तेवढाच टेस्टी झालेला. त्यानंतर आपली बीन्सची भाजी देखील तयार आहे. एक बटाटा टाकलेला, 2 टोमॅटो, 1 कांदा आणि मस्तपैकी अशी बिना पाण्याची सुक्की अशी शेंगदाण्याचा कूट घालून मस्त झणझणीत अशी बीन्सची भाजी बनवलेली. तर अशा प्रकारे बीन्सची भाजी तुम्ही पण बनवून बघा. ज्यांना बीन्स आवडत नाही ते देखील बीन्सची भाजी खातील. तर अशा प्रकारे आपली बीन्सची भाजी पण तयार आहे. बीन्सची भाजी तयार झाल्यावर त्यावर पण मी कोथिंबीर टाकली आणि भाजी झाकून ठेवली. त्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या. मी पीठ आधीच मळून ठेवलेलं, जेणेकरून पीठ थोडं मुरलं की चपात्या खूप छान होतात. तुम्ही देखील घरात चपात्या करणार असाल तर चपात्या करायच्या आधी अर्धा तास आधी तरी पीठ मळून ठेवायचं, जेणेकरून पीठ छान मुरतं आणि छान चपात्या होतात. तर तुम्ही मला खूप छान छान कमेंट करता. तुम्ही बोलता तू चपात्या खूप छान करते, तू चपात्या किती मोठ्या मोठ्या करते. तर आहे ना, कामावर मी छोटे छोटे फुलके करते. तुम्ही माझे व्हिडिओ जर बघितले असेल तर तुम्हाला समजेल. पण घरी आहे ना, मी मला असं वाटतं छोटं छोटं करण्यापेक्षा मोठेच केलेले बरे, कशाला खेळत बसायचं. तर मी घरी अशाच मोठ्या चपात्या करते. माझ्या आधीच्या व्हिडिओत तर तुम्ही पाहिलंच असेल. आणि मी जसं तुम्हाला पूड करायला दाखवली तशी पूड करून जर तुम्ही चपात्या केल्या आणि तुम्ही पहिल्यांदा जरी चपात्या करत असल्या तरी अशीच माझ्याप्रमाणे तुमची चपाती देखील टम्म फुगणार आहे. तर अशाच टम्म फुगणाऱ्या आणि मऊ अशा चपात्या मी केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता पटापट मी चपात्या करते. तर तुमचे खूप छान छान कमेंट येतात. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देणं मला शक्य होत नाही, त्यामुळे मी कमेंटला नक्कीच लाईक करते. पण ज्याच्या कमेंटला उत्तर देणं शक्य आहे त्यांच्या कमेंटला उत्तर देण्याचं मी नक्की ट्राय करते. आणि तुम्ही असेच छान छान कमेंट करत राहा. मला खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तर पाठीशी आहेतच. स्वामींचा
आशीर्वाद आहेच, पण मला तुमच्या देखील आशीर्वादाची गरज आहे आणि मी त्यामुळेच तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ टाकतच राहणार आहे। तर अशी होता हा आजचा दिवस। कामावरनं आल्यावर स्वयंपाक केला, असा सगळा छानपैकी स्वयंपाक झाल्याच्या नंतर गरमागरम सगळ्यांना जेवायला वाढलं, सगळे मस्तपैकी जेवले आणि असा गेला हा आजचा दिवस। कसा वाटला व्हिडिओ माझा मला कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर उद्या पण मी कामावर जाणार आहे आणि कामावर गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या कामावर कुठली छान छान नवीन रेसिपी बनवते। कामावर मला वेळ असतो आणि मी बनवलेलं त्यांना खूप आवडतं, फक्त एवढंच आहे की तिखट मीठ तेल त्यांना त्यांच्या पद्धतीने बनवायचं असतं, तिथे आपलं डोकं चालवायचं नसतं। तर पण तरीही माझ्या दोन्ही कामावर त्यांना माझ्या हातचं केलेलं जेवण खूपच आवडतं। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का मला कमेंट करून सांगा। आणि आता दिवाळीचा सण सुरू आहे, सगळीकडे खूप आनंदाने दिवाळी साजरी केली जाते। तर तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुमची आनंदाची जाओ। पुढच्या वर्षी मी देखील दिवाळीचा फराळ बनवल्यावर त्याचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याबरोबर शेअर करेल। तर असा होता आजचा दिवस। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया, बाय।